त्याच्यासाठी काही ना काही व्यवसाय काम धंदा करणं गरजेचं आहे। अनेक लोक या हितवाऱ्या पोटासाठी जग घुमतात, अनेक प्रकारचे धंदे करतात। लोहा लोखंड टप्पर खाली बटल कोटी भेटल शिशी फुटल केसावर फुगे 25 रुपयाचे 25 शिंगाडे नाही काय ब्लाउज पीस वाले पॅन्ट पीस वाले तिलिंग तिलिंग पोकी वाले अनेक व्यवसाय आहेत। परंतु माझ्या आजी बंजोबापासून तारेला धंदा दहा दुधाचा। माझी आजी त्या काळामध्ये डोक्यावरती दह्याचा मार घ्यायची, खेडोपाडी जायची, दही घ्या अशी ओरडायची बोलायची, दही विकायची आणि आलेल्या पैशातून उदरनिर्वाह करायची। परंतु तो काळ कसा होता बाबा, इमानदारीचा काळ होता। सन्माननीय आमचे मोठे भाऊ आमचे आदर्श की हा कार्यक्रम घडवण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे। सन्माननीय नरेशजी खंडाळे साहेब हल्ली मुक्काम बहादूर यांच्याकडनं या विचारधारेवरती 50 रुपयाचं भेट मिळालेलं आहे। त्यांना कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद। तो काळ कसा होता, सत होतं म्हणतात त्या काळामध्ये। अंधार झाला आणि लघवी जर का गेली आणि त्या लघवीचे 3 थेंब जर आम्ही तो ठिक्का जर लावला तर दळीत भूत दिसत होतं म्हणतात। आम्ही तर पाहिलं नाही, पण शहाणे लोक सांगतात सत होतं त्या काळामध्ये, सत्यवादी काळ होता। पण आता या काळामध्ये लई चोर सुटले हो, साधू राहिले नाही, साधू झालेले आहेत, ढोंगी साधू झाले आहेत। आसाराम झाला तर रामरेम म्हणणं येतं, त्याच्या पाठीमागे नारायण साहेब। आणि म्हणून आमच्या माया बहिणीच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। कुठे आमची माय बहीण एकटी फिरायला जाऊ शकत नाही। माझा सुद्धा धंदा आहे लसी सेंटरचा। मी म्हटलं कशाला इकडे तिकडे फिरू बाबा, म्हटलं माझं गावच बाजारपेठेत आहे मांडव। आणि मांडव या ठिकाणी मी स्थायिक दुकान टाकलं। आज माझा दिवस धंद्याचा दिवस, काळ महागाईचा। परंतु आमचे आदर्श सन्माननीय नरेशजी नगराकडे साहेब आणि नरेशजी खंडाळे साहेब यांनी मला फोन केला, म्हणते शाहीर भाऊ निशांत, म्हटलं बोला साहेब, म्हणते तुम्हाला दसऱ्याला यावं लागते म्हणते। म्हणलं कशासाठी, म्हणते आपल्या गावले म्हणते कार्यक्रम ठेवला आहे म्हणते बहादुर्याने। असं म्हटलं कोणाचा, तर म्हणते शिवानी ताईचा। अरे वा, नाही ना भाऊ, कार्यक्रम नंतरही पाहता येतील, बाजाराचा दिवस आहे, ते जाऊ द्या म्हटलं। जन्माला येणं तर मरेपर्यंत कामच काम आहे, केव्हा वेळ भेटत तुम्हाला आमच्या विनंतीला मान द्यायचं नाही काय? म्हटलं हो का नाही, तर म्हणते तुम्ही या, तिकडे जर गेलो नाही तर आमच्या संबंधामध्ये दुरावा निर्माण होईल। त्यांनी मला कठीण परिस्थितीमध्ये खूप काही साथ दिली नाही काय, आणि म्हणून तिथे जाणं गरजेचं आहे। दुकान जर बंद राहिलं, 2 मुलं पाठीशी आहेत, त्यांच्या शिक्षणाचा विचार आहे, काळ मागायचा आहे, काय करावं कसं करावं काही सुचत नाही। पत्नीबद्दल सांगायला गेलो, क्षुल्लक कारणावरून माझ्या पत्नीबरोबर 2 गोष्टी झाल्या। माझी पत्नी माझ्यासोबत 4 दिवस झाले व्यवस्थितरित्या बोलत नाही, काही हरकत नाही, आवाज मारतो आणि तिला म्हणतो की आजच्या दिवस दुकान सांभाळ। होतच हांडीला साठवायला हांडी लागतच असते, तरी पती या नात्याने तिला आवाज मारतो, ते काय म्हणते ते ऐकून घेतो आणि मी सुद्धा तिला काही नवीन सांगण्याचा प्रयत्न करतो। ऐका बंधूंनो, बापरे देवा ईश्वरा परमेश्वरा, कसं होईल मग तो सुरुवात कशी आता शेवट कसं होईल? इतक्या जोरात आवाज दिला मात्र बोलायला खाली नाही, अजून पण त्याचा राग शांत झाला नाही। होऊ शकते त्या शेजारी सरस्वताबाईकडे बसली असेल, नाहीतर त्या राधाबाईकडे वगैरे बसली असेल आणि म्हणून कदाचित आवाज गेला नसेल, नाहीतर घराच्या पाठीमागे काही कपडे धुत असेल, भांडे घासत असेल आणि म्हणून कदाचित आवाज गेला नसेल। पुन्हा
एकदा आवाज मारतो, ऐका. नुसता आवाज जरी मारलं माणसाले थंड पाण्यासाठी, काय म्हणता हो चिंटूचे पप्पा, बस एवढा शब्द जर म्हणला माणसाची तब्येत खुश. आणि म्हणून बाईला आदिशक्ती म्हटलाय. काय हो, मी काय म्हणतो, काय म्हणता, कुठं गेलती, कुठे तू कुठे गेलती म्हणजे आता चालली, आता चालली कुठे चालली, मी बहादुराला. बहादुऱ्याला चालली? हो. का बहादुऱ्या काय तुम्हाला माहित नाही का? तिथे खडा तमाशा आहे. अरे बापरे, खडा म्हणजे उभा. तर मग तू उभा बाहेर चालली? अहो खडा तमाशा म्हणजे मंडई. मंडई? हो. गमतीचा कार्यक्रम होता. कोणते कोणते शाहीर आहेत तिथे? शाहीर निशांजी सुखदेवे आणि त्यांच्या विरुद्ध शाहिरीन शिवानी सुखदेवे. पागल बनवता का मला, का झगडा लावायला आली येते तू? का ते शिवानी सुखदेवे होय, त्या खाल्यात माती पडवत्या. कोण आहे, कोण आहे? अहो हो बरोबर आहे, माय चुकलं, आय एम सॉरी. तर काऊन त्याला शाहीरच नाही भेटले दुसरे? नाही ना, नाही. लमचे हे बुधवार 8 दिवस लमचे शेंबूड नाही पुस्तकाच्या निशाण शाहीरले बरोबर, आणि त्याला ठेवून दिला तिथं. चांगले मोठे शाहीर ठेवायला पाहिजे होते नामांकित. कोणते? हो निनाद बागडे आहे याच्या शेंडेनगरचा शाहीर. बापरे, एवढा शाहीर आहे तो, त्याच्यासारखा शाहीर नाही. तो शाहीर आहे मीनाजी बागडे. पुन्हा शाहीर आहेत ललकारजी चव्हाण. या चिलकच्या पाट्याला ठेवून का भेटते? ते सांगतील तर काहीतरी ज्ञान भेटल, हे सांगतील तर का सांगणार आहे? आपल्या घरची हांडी नाही काय? बरं काही हरकत नाही. मी काय म्हणलो, काय म्हणल्या? 2 शब्द सांगू तुला, सांगा ना. नाम तुझे रे, नाम तुझे रे परमेश्वरा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, शरम काही सगळी विकून खाल्ली. कुठं विकली म्हणजे मी चांगलं तुला मार्गदर्शन करून राहिलो आणि भल्ली स्थिती जसं बुद्धीच्या डोक्यावर समाधान नाही झालं. मार्ग काय भूक मार्ग घेऊ नको आणि ठसक्याने बोल. ठसक्याने बोलून राहिली, बोट नाही हात नाही लावलं, बैबाची लवड कापून राहिली. मी काय म्हणतो, काय म्हणता तू गंमत पाहायला जायचं नाही आज. मग कुठे जायचं? कुठे जायचं तुला सांगू? आपला धंदा कशाचा म्हटलं माझे नारी 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 ग नारी धंदा लस्सीचा. शाबास रे मेरी बायको.
जमलं आता वाटतं कुठेतरी माणसाने काहीतरी नवीन शिकायला भेटत. आपला धंदा लसी सेंटरचा. तर मी काय म्हणतो बहादुरेला जायचं आहे. कशाला काम आहे मला त्या नरेश भाऊनं बोलावलं आहे आणि त्या नगराडे भाऊनं आणि त्यांनी मालूम आहे तुला आता मला आपल्याला दुसरं पोरग नाही झालं का जर्दा हॉस्पिटल मध्ये. हो ना सीझन झालं ते ढाकामध्ये म्हणा ना ढाका काय झालं पैसा गेले त्या जर्दा हॉस्पिटलला झालं ना तुला मालूम आहे. जर्दा हॉस्पिटल कुठे राणी दुर्गावती चौकामध्ये आहे. तेव्हा पैसे जात होते कमी 5,000 रुपयाचा भाऊले फोन लावलं तर भाऊनं आणून दिले पैसे आणि त्याच्या विनीतरी जर मान दिलो नाही तर माझ्या शब्दाला काही किंमत राहणार नाही. त्यांच्या मनात काहीतरी आगळं वेगळं होईल माझ्याबद्दल निर्माण. समजलं की नाही. आणि म्हणून मी काय म्हणतो आज माझा जरा दिवस आहे महागाईचा काळ आहे. मी बहादुरेला जातो आणि लवकर येतो. तू तेव्हापर्यंत दुकान सांभाळ. दुकान सांभाळ मोठे सांगून राहिले दुकान सांभाळ. एक दिवस मी तयारी केलेल्या बहादुराला काय जातो म्हणले तुम्ही म्हणता मी जाते तू घर येता माझं एक ऐका मी बहादुराला जाईन मध्ये जाईन. मी दुकानात काही सांभाळणार नाही म्हणजे नाही. म्हणजे तू जाशील मध्ये जाशील पाहिल्या भाऊ. हा होय पायाचा दणका. लेडीज फर्स्ट आहे ना मग काय. हो लेडीज फर्स्ट आहे. 75% आरक्षण आहे ना. चांगलं आहे. या आरक्षणच्या बापानं दिलं असेल तुले. मोदीनं दिलं ना ती. हा मोदी कोण कोण मोदी कोण होते भाटवा. भाटवा आहे अन्न त्याला इकडे घरी आणि हिर्यानं कापणं बनवत्याच्या भाजीची आपण सुपर बसू काटवा. हेलिकॉप्टर बोलवा लागल मग बहीण मा जितकी भरी रामने चाबी उठकायचं खिलवना ह्या पाया झाल्या ठोकर ना आम्ही माणसं झालं पिंगर पोकर. त्या बहीण मा काय वेळ आली आहे. उपकार महान त्या परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे तुमच्या महिलांच्या संरक्षणासाठी 8 कलमी हिंदू कोडगीर ग्रंथ लिहिलं. पंडित जवाहरलाल नेहरूने ते पास नाही केलं तर बाबासाहेबांना मंत्रिमंडळ राजीनामा दिला. राजा राम मोहन रायची उपकार मान तर ती जाण्याची पद्धत होती तुमची. समजलं नवरा मिळाला तर बायकोला जर त्या सरणावरती उडी मारावं लागत होतं. समजलं सावित्रीबाईची उपकार मान आणि म्हणते आरक्षण मोदीनं दिलं म्हणते बापरे काय गरम होऊन राहिल्या ना. गरमी आहे का. आणि म्हणून कपिल महाराज कहते शब्द समल कर बोल एक शब्द को हाथ ना पाव और एक शब्द करे घाव तो दूसरा मरहम लगाव. शब्दाने झाले आणि माणसं सुद्धा ग क्या बात आहे. हो जी हो पहिले पैशाचं नाव पल्लवी हाऊसिंग डेव्हलपर्सचे संचालक श्री तुळशीरामजी खंडाटे साहेब यांच्याकडे 100 रुपये आलेले आहेत. त्यांना कोटी कोटी प्रणाम धन्यवाद. त्याचप्रमाणे परमात्मा साऊंड सर्व्हिस बहादुरा पांडुरंगजी आसोले साहेब यांच्याकडे सुद्धा 50 रुपये आलेले ज्या विचारधारे होती त्यांना सुद्धा कोटी कोटी प्रणाम धन्यवाद. हा कोटपर्यंत आरक्षण मी पहिलेच गरम झालो समजलं की नाही. पण मला असं उन्हीमुळे बरं बाकी इकडे तिकडे जायचं नाही. पण मला असं वाटते की मारल्याने बायको दुरुस्त होते का जी नाही होत. आणि एवढी कॅटरीना कॅप पाम बायकोने कॅटरीना कॅप फेलायच्या समोर एवढी सुंदर गोरी गोमटी बायको नाकी डोळी छान अंगी गोरं गोरं पानं मला मारायची इच्छा नाही तुले. बापरे खूपच तारीफ करून राहिले ना. तारीफ म्हणजे तुला मला चिंटूचे पप्पा म्हणलीस का नाही तर म्हणून मला तसंच वंश लागून राहिलं. मी काय म्हणतो मला मारायची इच्छा होत नाही आणि म्हणून मी काय म्हणतो जरा नाही म्हणता महागाईचा काढणारी कोणी नाही बोलत समजलं का नाही. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे असं वागत काही म्हणतात समजलं. आणि शिकली सवरली बायको आणि तू म्हणतो मी बहादुराला चाललो म्हणते गंमत पाहिले. त्याच्यापेक्षा केसावर भुगे जरी विकलीस का नाही तर आपल्या पोराबारचं भविष्य उज्ज्वल करशील. त्या गमती पाहून काय शिकते तू काय म्हणतो महागाईचा काढणारी अग करू नको मुजोरी. महागाईचा काढणारी आणि करू नको मुजोरी आणि पुरा झाला
केल्याशिवाय जमत नाही आता नाही हा झेंडूबामचा बाबाला मी म्हणतो तुला काय हात धुवून नाही लावलं पाहिजे असं मला वाटते पण या जाणार नाही म्हणजे जाणार नाही शाबास पाहतो मग म्हणते हे आमच्या माया बहिणी म्हणतात माणसाची जात मोठी बेकार आहे किती वेळ जाईल तेल लावून जायलो नाही सांगा आई तुम्ही सांगा हा मी नाही जाणार याले का म्हणते याले हा रबड रबड नाही हा राजबब्बर है राजबब्बर राजबब्बर प्रेमही करते याला घुसला का आला तर मग सांगू नको मग लाले लाल न माले माल ए काय म्हणतो काय पिके माझा किती संसार होईल जिंदगानी होते नीट बरोबर आहे समजलं की नाही बंडीप्रमाणे माणसाचं जीवन आहे आणि संसार हा संसाराचा काळ हा सागरापेक्षा ताग आहे कितीतरी लोकांनी आत्महत्या केले मरण पत्करले परंतु संसाराचा थांग लागला नाही आणि एवढ्या अर्ध्या हरकुंडा पिवळी होत आहेस तू हे करुणा आणि म्हणून तुझं पीठ माझा मीठ संसार होईल आणि समजून घे ना माझं लोक आहे हे शहाण्या लोकांचं म्हणणं आहे बोल शहाण्याच्या ध्यानी धरा आता तरी तू समजून घे ना अगं मिळेल मीठ भाकरी समजतील तर मिळेल नाही तर कुत्र्यासारखं जीवन आहे हा तू हे होईल त्याबरोबर माहेर समजलं की नाही आणि म्हणून आता तरी तू समजून घे ना अगं मिळेल मीठ भाकरी अरे पुरा झाला माया घरी येऊ माया घरी येऊ मध्ये गोटी हात टाकतेस म्हणजे खाते आणून उठवलंच म्हणे भारी नाही तर काही करीन तो महाप्रश्न आहे कोण पुसकिया भाड्याचा बहीण मालूम आहे माईकडे खमसवत होतो माईकडे खमसवत होतो म्हणजे तसं काय मी पाहिलंच नाही आपल्या बायकोला मारत होतो म्हणते खिडकीतून तोंड टाकून पाहिलं भाऊ हात दिले मी आपल्या बायकोने मारून राहिलो भाऊ तुमच्या समोर
या मयाली हरी उंपते हात झुटून बोट रे साऱ्या पोटाला हलत करू शकतो तू रे तुला काय वाटलं अबे तशी चल दोस्ता हा म्हटलं काय सांग अबे मी म्हणतो बायको तुला मारत होती तुला मारत होती हो खरं कोणाचे बिलो पाणी दिमाग खराब करते पण इमानदारी सांग खाली कोण होता खाली खाली तू होता कोणी झगडा करतो ना खालचा तू होता मी खालचं होतो हो अरे मायावरचं कोण होतं तुझ्यावर तुझी बायको होती बायको मायावरचं होती हा. आणि तिच्यावरचं कोण होतं तिच्यावर हो मी होतो तू काय कधी वरत होता अबे तू लढतेस का हो? अबे तिच्यावर तर राहिलं ना माझा जीव चालला लागते अबे तू खालचा होता तुझी बायको तुझ्या वरत होती तिच्यावर तर मी होतो काय साठी होतो सगळा सोडवासाठी म्हणजे तुला माहित आहे आणि तुझी तयारी दोस्ता. मी बोललो तिघा दोघांच्या बद्दल हा हुकूम नको ते होता हे गोष्ट बरोबर आहे म्हणून तुला माहित आहे आणि माना लागत दोस्ता दोस्ता त्या गोष्टी जाऊ दे एक गोष्ट विचारू बोल ना तुला बायको आहे का म्हणला बायको आहे का बा म्हणलं नाही मला बायको नाही मला नवरा आहे काऊ नका उलपाटा बोलतो तुम्ही अबे ना तू पागल माणूस आहे कसा पागल आहे माणसाने बायको राहायचं नवरा राहायची हा बायको आहे का तुझे म्हणजे? डोकसाय का भजाळ आहे बे मध्ये सांगा की भाऊ कोरोनामध्ये किती लोकांच्या बायका मेल्या कोण्या बाईचे नवरे मेले बरोबर आणि या काळामध्ये 2-2 लेकराच्या माया उठून करून राहिले हा याची किती तुला खाणं आहे म्हणून तू बायको म्हणून म्हटलं तुझे बायको ऐका नाही आहे म्हणजे बाबा माय बायको मेला पाहिजे म्हणजे हे असं नाही म्हणत आहे. एक्झाम्पल सांगून काय? एक्झाम्पल त्या बहिमात तुझी बायको तर गंगा जमलो ठीक आहे तुम्ही पाठवलं बे आपल्या बायकोने आपल्या सोना इकायला द्या का सोना सोनाली का सोना इकायले दुसऱ्याला गेली सोना इकडे बाबा त्याची वस्तू होईल ना बे त्याची जास्त लागते सन्माननीय कैलासी घोडमारे साहेब आमचे मोठे बंधू मुक्काम पाडळकवडा आजच्याकडे 100 रुपयाचा भेट मिळालेला आहे त्यांना सतेश प्रणाम आपला शुक्रिया धन्यवाद तर दोस्त तुला बायको आहे हो हा होजी तुला बायको आहे होजी ती बायको तुला लेते बाबा माई बायको अरे माई बायको मेरी औरत की बात कुछ न्यारी है कोई माँ अब तक मराठीत बोलत होता आणि एका सरी अब तक या भाई मेरी औरत की बात किया भाई माँ न्यारी है अरे मेरे औरत की बात कुछ निराली है अरे झोपून जाते हात नाही होत नाही करे त्याच्या बही म्हणजे एवढं ते धक्का ठसका जरा नाही शिरडीने विचारून गेला नंतर शिरडी कोण हा शिऱ्या पोटच्या माम्याचं म्हणजे तुझ्या इम्प्रेशन आहे तो इम्प्रेशन आहे अबे याला कदाचित मी बाहेर जायला गेलो माझी पत्नी घरी असली माझी पत्नी घरी असली आणि मी घरी गेलो दरवाजात असा पाय टाकला तर माझी बायको मागं पाहिजे मी तिच्याकडे पाहिजे काय साठी पाहिजे एकामेकाकडे दोघं एकाकडे पाहिजे आणि घरी गेलो तर म्हणते का म्हणते यावं म्हणते पहिले करून घ्या ना मग त्या म्हणते तू काही जनावर गिनावर असेल का ते अशी घरची इज्जत जमाट्यावर म्हणतात का करून घ्या म्हणजे अबे तुम्ही थकून आले असं कसं जेवण करून घ्या अरे बायकोची गोष्ट कोंबडी सांग कोंबडी प्रॉपर हे कोंबडी कोंबडी कोणती बेरची का हे अबे सावद्याची कोंबडी आहे माझी मोठीवाली कोंबडी का कोंबडी कोंबडी तरी मी बाहेरून घरी गेलो आणि तिच्याकडे पाहिलो कोंबडी महाकडे पाहिजे मी तिच्याकडे पाहिजे अरे बापा रे कोंबडी त्याकडे पाहिजे तू तिच्या एकामेकाकडे पाहिजे पाय पाय करते पेंडव्यात धरते हा एवढा आणला बापाने पाहिलं का त्या आज्याने पाहिलं मी एवढा आणला कोणता आणला होय तो कोण एवढा अबे तुला माहित नाही तो कोणता आणला होय वाया नाव वाय आणला होय ओम सुरको
पोच तुझ्या बनवायला का ती लोकांनी काहून? दोस्ता तू एक काम कर काहून? आपल्या घरी जा काय रे? आणि काय दे म्हणजे काय जाऊ आपल्या घरी? आपल्या घरी जा ना आपल्या बायकोला घेऊन ये काय रे येऊ? काय देऊ म्हणजे त्या बापाच्या नोकर रे लवकर नाही रे हा? माणसापासून माणूस दुरुस्त होते हा. बाईपासून बाई दुरुस्त होते. बाई दुरुस्त होते बरोबर आहे. माणसापासून माणूस दुरुस्त होते, बाईपासून बाई दुरुस्त होते, हा. हा? हा, ढोरापासून ढोर दुरुस्त होते आणि कुत्र्यापासून कुत्री दुरुस्त होते. अगं किती माणसाच्या गोष्टी चालू हा. आहे जनावर जनावर काय झालं नाही काऊन म्हणजे काय रे जीवला? काय नाही हो ना आहे ना पण माणसातला जनावर काही फरक आहे का नाही हे म्हणे, हा. आज मी 17.5 लेकराचा बाप होतो. का नाही सांगतो बे अरे हो, इथवर का विचारून घ्या. हा या गावचा मी माणूस हो. या गावात माझा सासरा राहायचा हा. आणि माझा भाऊ राहते आणि जवळच पांडूर नाही हा त्याची माझा युवाई राहते. विचारून घे लोकांनी यांची. म्हणजे 17.5 लेकर तुले 17.5 लेकरामध्ये त्या पहिला 5 लेकराचा बाप पाहिला 10 लेकराचा पाहिला हा. 12 लेकराचा पाहिला 17 लेकराचा पाहिला पण 17.5 लेकर नाही ऐकले भाऊ आपण हा तुझे किती पोरं आहेत? आम्हाला काहीच नाही तुझे काही नाही पोरं? नाही, नाही. किती वर्ष झाले लग्नाले? झाले 10 वर्ष 10 वर्ष झाले. 10 वर्षापासून तुला पोरं बाळगले? नाही गं बे. अरे अरे, तुला काही पोरं नाही? अबे, नाही बोलतो तो. तुले होती नाही गे. साल्या. तुले पोरं होती नाही काऊन? हा, काऊन नाही. काऊन नाही होती? 10 वर्षापासून तुले पोरं बाळा नाही आहे. नाही आहे येतो माझ्या घरी तुझी बोलती बोलतो सांग. तुले पोरं होती नाही काऊन? काऊन नाही तुले पुढं तुझ्या लागलाय. माझ्या मुलात तुला लागला हा. तुला कसं माहित तुला लागला अरे माहिती आहे दोन मुलीच्या पिढी तुझे माहिती आहे. पाटील 17.5 लेकराचा बाप आपण म्हणतो. 17.5 लेकरं बापा. सांग म्हणजे 17.5 लेकर पहिले समजावून समजव? हा. हे पाटील हा 7 पोरं माय कबड्डीची टीम घेऊन हा त्या सक्कर दऱ्यावर गेल्या. कबड्डीची टीम घेऊन 7 पोरं कबड्डीचा सामना चालू आहे. कबड्डीचा सामना चालू आहे हा. बरं 7 झाले 7 झाले. हा राहिले 10.5 10 राहिले ना? हा 10 पोरं माय याची तमाशा पावलेल्या. किती काका नाही सांगतो ते हा 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 पाय काळीवाला महापौर गाव आहे मोठा. हा खुर्चीवर बसल्या. बसला तर त्या पोरं आहे मोठा. हा मा मोठा पोरगाव आहे. हा, 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 हा. म्हणजे 10 पोरं पाहिलं कसं पाहिजे मुठमुठ जाता आता फुटून झाले त्याने. असं का? मग म्हणजे 10 पोरं तू येते आले तो जन्मला तेव्हापासून 15 पुरत होता त्याने. आता काय कसे येऊन झाले त्याने. तो त्या खुर्चीवरचा 2 नंबर. हा हा 2 नंबर महापौर आहे. तो चटकेवाला ते मुखात जात नाही पाहिजे आता फुटाने चालते ना. मग कळत पिसाच्या पिस काय म्हणजे दसऱ्याचा दिवस आहे. आपल्या हो दिवस चांगला आहे म्हणून चांगल्या गोष्टी कर असं म्हणतो ना हा. म्हणजे 10 पोरं तू येते तमाशा पाहायला. हा पोराचा 10 7 झाले 17 हिशोब बराबर झाला. अच्छा हिशोब बरोबर बे 10 7 17 म्हणते हिशोब बरोबर म्हणते 17 हिशोब अर्ध कोटी 17.5 तुझ्या माय बहिणीला कोणाच्या माय बहिमा म्हणतो बे अर्ध सांग पहिले अर्थ सांगू. हा 7 पोरं नागपूरला गेले सक्कर गेल्या. हो मान्य 10 पोरं तमाशा पाहायला आले. 10 7 17 झाले अर्थ सांगू. हा सांगू. अबे हो सांग ना हा. माय बायको गाभण आहे. काही जीवन जगून काही उपयोग नाही बे का ती बायको काय शेरी मजदार होईल का बे काय गाभण आहे? हा. शेरी गाभण आहे. हा. होण्या गाभण आहे. हा होण्याला राग वाटते गाभण. हा, आले नाही राज वाटते मग ते गाभण लब्ध मग बाई गाभण शब्द नाही आहेत का काऊन? कोणते शब्द? शब्द आहेत त्यासाठी मा बायकोले दिवस आहेत मग कोणा दिवसात तुले? अबे मले नाही म्हणलं माया बायकोले दिवस आहेत असं म्हणलं या बायकोला दिवस आहे. अबे तू आपलं मस्त तुझं म्हणलं असतं. तू असं बोल नको ते नाही समजत का तुले हा. प्रेग्नेंट आहे म्हणा माझी बायको प्रेग्नेंट का म्हणू? प्रेग्नेंट आहे म्हणा का म्हणू? अबे प्रेग्नेंट आहे म्हणा तू माझी बायको माई बायको का म्हणू? प्रेग्नेंट आहे म्हणा माई बायको ब्रेकडाऊन आहे म्हणून. काम नाही ना बे हा. ते जाऊ माई तो हटत असता. अबे माया बायकोले दिवस आहेत म्हणा दिवस माया बायकोले माय बायको गरोदर आहे म्हणा गरोदर का म्हणू? गरोदर माझी बायको हा का म्हणू? गरोदर आहे म्हणा गरोदर माझी
माझी बायको गोदर आहे. दिमाग खराब करते जाऊ दे तू आपल्या घरी जा आणि आपल्या बायको घेऊन ये. काय रे सांगत ना काय रे आपल्या बायकोपासून काय बायको दुरुस्त होईल म्हणजे असं करत आहे. ए बाई, तुम्ही मला नवी गोष्टी ऐकत नाही. मी माझ्या घरी येतो आपल्या पत्नीला घेऊन तुमच्या घरी येतो. दोघीचे विचार एकामेकाला सांगून वाटलं तर बरं आता जाऊ दे ते पाच बसून मग काय करायचं आहे? तोपर्यंत तुम्ही आपल्या घरी आदर घेऊन जा. तू त्याची चिंता नको करू. अरे हो रे अजून रे माया नात्रा आलो नको येतो त्यासाठी बनवून ठेवतो पेराच्या कालवण दुधीचे वडे मस्त सोरप जो. अबे आज पोहाचं कोणी खाते अबे हे बायको तू झाडीची होय का वरडाची होय? झाडीची नोट बराची नोय आज पोवाला चुकीची मुळे मस्त चोरवतो. ते म्हणतो बायको नागपुरी लेखी माग ते चोरप जो मागत ना एवढ्या लोकांमध्ये माझी फोटो करता का रे? अबे उद्या हे भात खातो म्हणून चार भात काही नाही डोळा बसतात तिथे आपण मार आणि भातावर फिरवून लप्पा हगलं दोस्ता तू घरी जा आणि सन्मान्य कवडोजी नांदूरकर मुक्काम बहादुरा आणि सगळ्यांना आमच्या पार्टीला 20 रुपयाची भेट मिळाली. त्याचप्रमाणे मा नर्मदा जलधारा खंडाले वॉटर सप्लाय मुक्काम बहादुरा जुनी वस्ती नागपूर चेतनजी खंडाले साहेब यांच्याकडनं 50 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रभाकरजी खंडाचे आमचे काका बहादुरावाले यांच्याकडून सुद्धा 20 रुपयाचं भेट मिळालेलं आहे. धन्यवाद. जा लवकर आणि आपल्या पत्नीला घेऊन ये. त्या माय बहीणला कसे कसे लोक भेटतात भाऊ. आता त्याच्या बायकोनं तुझी जेवण हे आणि केराचं कालवण म्हणजे चोरपचो. आता माई बायको वरपचो का काय झालं हात लोक त्याला घरी जातो आपल्या पत्नीला समजवतो समजली तर बरं नाही समजली तर पैसे मग का करायचं त्याच्या बापात काय घेणं देत घरी जाईल 2 वाकडा अंगावर घेणे झोपून जाईल त्याच्या घरी काय जाईल का तोंड टाकून दसऱ्याचा दिवस आहे चांगलं चांगलं भजन म्हणा देव प्रसन्न होईल लोखंडाची पूजा होते का नाही. आज रावण मेला होता म्हणतात आपल्या इकडे रावणाचं दहन होते पण दुसरीकडे रावणाची पूजा होते. चला गाव गाव की रवैया तलवार की हो गई कोकड़िया आणि गुड़ को पेड़ को लगी गुड़िया होते काय. चला घरी जातो पत्नीला समजावतो. आय विठू माऊली तू सावली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत प्रतिमा विठ्ठलाची
प्रणाम धन्यवाद लाख लाख शुक्रिया. गावातला परत घरी आलो. हे कोठे गेली आहे साहेब? या काचा दरवाज्यात पाहिलं, त्या काचा दरवाज्यात पाहिलो, मागही पाहिलं, पुढेही पाहिलं, अंगणीतही पाहिलं, संडासात गावाचा नाही. कोठे गेली आहे साहेब? आवाज मारून पाहिलं. कार भावने गे माझे नारी मंजुळा मंजुळा ग मंजुळा मंजुळे ए मंजुळा. कोठे गेली असं? हे आमची मोठी कौतिकी आहे. मोठी कौतिकी भेटत नाही, ती भेटून गेली. चंद्राची कोरा भाऊ बोरातली इल्ली, खोटं बोलत नाही. नाही मजाकडे का ते काकू बोरातली इल्ली आहे. बोरा सकट पक्क खाल्लं करा तिच्या. अरे बापरे बापरे, हे कोठे गेले सारखे? सुटक्याची माय व अव सुटून पोट्याचे माय व सवळ्याची माय अतीचे भाय कतला मच्छीचे माय व कोठे गेली असं? माय गावा जेवढी तुमची उमर आहे ना जेवढी माझी कमर आहे, समजल्या? जास्त टेस्ट नाही मारायचा. मग बाकीचे सगळं तुम्ही तर पाहिले. अजून काय दाखव तुम्हाला? सांगा. करीन मग सांगा. प्युअर माल खाते ना, घरपेटा खाते तुमच्यासारखी. खाऊ खाऊ रणबोके होऊन गेलीस. बाप्पा बाप्पा. मंजुळा काय मग? का तू कुठं गेली होतीस? मी का? मी तुम्ही बापरे एवढं दाखवता होणार चालली ना माझ्या भावाच्या घरी. खायले तुम्ही काय घेऊन परत आले? दयात खूप येते. माय काय शिकाय येते मोठी बाकी दिसत तर नाही. राग जागच्या जागावर येऊन जाते. मी काय म्हणतो? काय ग? दिवसाचे 12 वाजे मंजुळा मंजुळा ग मंजुळा. तुला काय माहित आहे? काय ग? पाटलाच्या घरी किती वर्ष झाले पोरबार नाटक झाले? 7 वर्ष झाले. 10 वर्ष झाले ना. पण आज दुसरा आहे. 2 पोरं त्याच्यात आहे तेच आहे. पण आज दुसरा आहे, त्याच्या घरी मोठा जंगसंग जेवणाचा कार्यक्रम आहे. पाटलाच्या घरी तर हमेशा जेवण राहत. पण आपल्या बी वर्षाने कमी लग्न झाले का लग्नाला? मग आपल्याला काम झालं. आपल्याला होईल ना त्या पैसे त्याच्यामध्ये फाल्ट आहे. मायामध्ये फाल्ट आहे म्हणजे त्या बाईमा का सांगावं काही 10 वर्ष झाले माझ्या लग्नाले. आता काय करू? सांगण्याला गोष्टी नाही आहे. म्हणून का माया करतोय? हो सगळं तुमच्यामध्ये भरला. म्हणजे त्या बाईमा एक पेन्सिल तुला बरोबर नसेल का? हो तुमच्या मानसिक संतुलन बिघडला. तर मी का म्हणतो सांगा. पाटलाच्या घरी जेवण आहे. तू चालतं का लोक? पाटलाच्या घरी जेवण आहे. काका अहो मग सांगितले ते गेल्यावर पाहिजे. चाललं जागा रमून आहे भाऊ. जमाऱ्या पडल्या बापा मला सवय झाली. मी काय मला सवय आहे. क्या भाई माझ्या नमस्कार नमस्कार नमस्कार. राम 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 राम. जय सेवा जय सेवा. जय भीम जय भीम. या बहिमा या बहीण मामांचं सांगा. साहेब वेळेला हॅलो दोस्ता कोणाची बायको कोणा? अरे हे माझी पत्नी आहे. हा
ये है मेरी बीबी. देखो कशी दिखते गुडगुडवाटी. आपा सतू गोकला हे त्याची खापर कुठे. खाजी आजकाल आता खाजी चांगली का बाई तुम्हाला सांगू का हा कसा आहे तर संक्रांतीचा दिवस येते बाई बसात बस एसटी महामंडळची बस काय का तुमच्या हातात घेऊन आहे बसात बस एसटी महामंडळची बस हा माझ्या घरच्या काराकावर रात हल्ले तुम्ही भुरी भुरी मग वेळ कमी आपल्याकडे. तुम्ही म्हणल्याप्रमाणे आपल्या घरून माझ्या तुमच्या घरापर्यंत तिला पटवत आणलो. या दोघींना माझ्याला जाऊ द्या. आपण सक्करदराच्या हॉटेलवर जाऊन लीलाबाई नमस्कार. नमस्कार. आजच्या दिवस तुम्हाला वेळ आहे तर मी एक मार्ग सांगतो तुम्हाला माझ्या पत्नी बरोबर जाल. ऐका काय म्हणतो ते. नवरसाचे करून मंथन
पुरुषोत्तमा सांगती नार प्रतिस्पर्धी शाहिरा सन्मानी आमच्या मोठ्या भगिनी शिवानीता येऊन आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करतील. नवीन विचारधारा मांडतील. मी काय म्हणतो लीलाबाई, काय म्हणता? जाता जाता एका मिनिटामध्ये सांगतो. हा सन्मानी आमचे मोठे बंधू घनश्याम दादा खंदारे बहादुरा यांच्यावर 50 रुपये आलेले आहेत. त्यांना 700 लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. त्याचप्रमाणे बाबा ईश्वर वक्कलकर आझादनगर बिलगाव यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचं भेट मिळालेला आहे. त्यांना सुद्धा 700 प्रणाम, लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. त्याचप्रमाणे मान्यवर अगासे यांच्याकडून सुद्धा 50 रुपये आलेले आहेत, धन्यवाद. त्याचप्रमाणे बळवंतरावजी वांड्रे साहेब हल्ली मुक्काम पुनर्वसन नेऊ खापरी वर्धा रोड यांच्याकडे सुद्धा 100 रुपये मिळालेले, धन्यवाद. त्याचप्रमाणे माझे पप्पा सन्माननीय प्रभाकरजी सुखदेवे हल्ली मुक्काम पार्ले यांच्याकडे सुद्धा 100 रुपयाचे भेट आलेला आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे काका जसवंतजी किरपोळे हल्ली मुक्काम पार्टी यांच्याकडे सुद्धा 50 रुपये आलेले आहेत, धन्यवाद. आणि म्हणून काय म्हणतो लीलाबाई, काय म्हणता? भरधरी भावली अंगावरती, भरधरी भावली अंगावरती, पावली शोभ्यवती गबाई ग, पावली शोभ्यवती बाई कृष्णाची, बाई बाई कानाची फुलली ना आदाची, बाई कानाची फुलली ना